नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. 30 तारखेला वृत्तपत्रात एक आशादायक बातमी प्रकाशित झाली. त्यानुसार 1 एप्रिल पासून महाराष्ट्राच्या वीज दरात कपात होणार होते. त्यावेळी असे सांगण्यात आले होते की औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी आयात केलेला कोळसा महाग असतो, त्यामुळे वीज दर वाढले. आता सुयोग्य समायोजनामुळे आणि वीज निर्मितीच्या क्षेत्रात नवीन स्रोत निर्माण झालेले आहेत, त्यामुळे वीज दरात कपात करण्यात येणार होते. ती कपात 10 ते 12% होणार होते. म्हणजेच जनतेला महागाईच्या काळात निदान महिन्याचे 8-10 दिवसांच्या चहा इतके पैसे वाचणार होते. पण 1 एप्रिलला असे सांगण्यात आले की ही बातमी एप्रिल फूल सारखी आहे. जनतेला निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देण्यात येतात, पण निवडणूक नसताना जनतेसाठी सरकारकडून त्याच यंत्रणेद्वारे वसुली होते. त्यामुळे कपात होईल असे सांगणे ही मोठी आश्चर्याची गोष्ट होते. सर्वच बाबतीत एकदा वाढवलेले दर कमी होतील असे गृहीत धरणे आता जनतेने सोडून दिलेच पाहिजे. परवा कपातीत कपात करण्याची घोषणा करून वीज नियामक आयोगाने कपातीलाच कपात का दिली याचे कारण सांगण्यात आले ते वेगळेच निघाले. वीज नियामक आयोगाने छोट्या ग्राहकांऐवजी मोठ्या उद्योजकांना प्राधान्य दिलेले होते, त्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळेच वीज नियामक आयोगाने जो दर कपातीचा आदेश दिला होता तो मागे घेतला. आता काय झाले असेल, कोणते गणित लावले गेले असेल हे आम्हा ग्राहकांना काही समजत नाही आणि समजणारही नाही. वीज दर कपातीचा आदेश आला तेव्हा आनंद वाटला आणि आता रद्द झाला तेव्हा त्याबद्दल विषाद वाटला. खरे तर ही सामान्य जनतेसाठी आश्चर्याची गोष्ट होती असे म्हटले पाहिजे. आपण लवकरच वीज कपात करणार आहोत असे महावितरणने म्हटलेले आहे. तसे पाहिले तर महावितरणकडे अशी कपात करण्याची व्यवस्था दिसत नाही. महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दर कपात मागे घ्यावी म्हणून विनंती केली होती. त्यामुळेच महावितरणाचा तोटा वाढून कोणतीही गडबड होऊ नये म्हणूनच आपण हा निर्णय घेतल्याचे महावितरण म्हणते. म्हणूनच 2 दिवसात भोळ्या भाबड्या जनतेची चांगलीच करमणूक झाली. त्याच जनतेला थोड्या प्रमाणात का होईना आनंदही झालेला दिसला. अर्थात हेही काही कमी नाही. भविष्य काळात वेगळ्या मार्गाने वीज कपात करण्याचा महावितरणने प्रयत्न करावा व तसे झाले म्हणून त्यांनी कपात करावी. म्हणजे जनतेला दररोज वीज कपातीचा झटका बघून अंधारात राहण्याची गरज पडू नये अशी ही व्यवस्था करावी हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. विजेच्या दरात कपात ते कपातीच्या दरात कपात हा मजेदार योगायोग आहे असे आपण समजूया. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.